हिंदू हृदय सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, देवेंद्र जी फडणवीस साहब तुम आगे बढ़ो, अजितदादा पवार तुम आगे बढ़ो, शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचा संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनाच वंदन करून अभिवादन करून त्याचप्रमाणे राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कर्तव्यगार मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा मोठा भाऊ, छोटा भाऊ विजय बाप्पू आहे, छोटा भाऊ एकनाथराव शिंदे, त्यांना देखील वंदन करून आजच्या या ऐतिहासिक अशा सभेला उपस्थित ज्यांचं नुकतीच मार्गदर्शन झालं ते भाजपचे आमचे मार्गदर्शक, कर्नाटकमधून आलेले निरीक्षक संजयजी मिस्किल साहेब, याच्या अगोदर ज्यांचं अतिशय प्रभावी असं भाषण झालं ते आमचे माझे सहकारी मित्र आणि पुरंदरचे आमचे माजी आमदार टेकवडे साहेब, दुसरे आमचे आणखी माजी आमदार संभाजीराव कुंजीर साहेब, मी आता सगळ्यांची नावं घेतली तर कदाचित गडबडी होतील, आणि मग जिल्हा प्रमुख असतील दिलीप बाबा यादव, हरिभाऊ लोळे, आमचे भाजपचे संदीप अप्पा हरपळे, भाजपचे पुरंदरचे अध्यक्ष निलेशजी जगताप, बाबाराजी घेतले ना, अरे प्रॉब्लेम नाही, तोच सगळ्यात महत्वाचा माणूस पुरंदर मधला, आजच्या घडीला सगळ्यात महत्वाचा माणूस माझे मित्र दादा जाधवरावांचे सुपुत्र, त्यांना देखील मी वंदन करतो. बाबाराजे जाधवराव, सकाळीच मी सर्व देवदेवकांची दर्शनं घेतली आणि नंतर मानवातला देव असणारा दादा जाधवरावांचं दर्शन घ्यायला गेलो. उपस्थित पुरंदर आणि हवेलीतून आलेले सगळे मोठे पदाधिकारी आहेत, आरपीआयचे आमचे पंकज दिवार आहेत, सर्वच मोठे मोठे पदाधिकारी आहेत. आता कुणाची नावं, महिलांचे अध्यक्ष ताईने भाषण केलं, माझ्या मुलीने, आता मी म्हटलं हिने भाषण केल्यावर माझं कसं काय भाषण व्हायचं, पाठीमागचे दिवस आठवले. पण तुम्हाला आता ताईने भाषण केल्यानंतर उत्तर देतो, कारण प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी विरोधक असं बोलत असतात, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन बापूंची जरा तब्येत खराब आहे ना म्हणून मला तिकीट द्या, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने, ज्यांचा काही संबंध नाही महायुतीशी, काही नाही. असेच मी आपल्याला सांगू इच्छितो, ताईने सांगितलं जे खरं आहे तेही खरं आहे, पण त्याच्या पुढचं एक सांगतो. एशिया खंडातले सगळ्यात मोठे कार्डिओलॉजिस्ट आणि सर्जन आहेत भट्टाचार्यजी. तिने सांगितलेलं सगळं खरं आहे, माझा पुनर्जन्म आहे, पण त्याने आता सांगून ठेवलंय बापू आता पुढे 28 वर्ष तुम्हाला काळजी नाही. किती? 28 वर्ष. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी देव पाण्यात घातले आहेत आणि उगाच लोकांमध्ये संभ्रम करतात, बापू एकदम ठणठणीत आहे. आणि हो, त्या काळात जरा ऑपरेशन नंतर जेव्हा अत्यंत रक्तस्राव, किडनी खराब झाली, किडनीतून
हृदयात गाठी झाल्या आणि जेव्हा एकदम रक्तप्रवाह वाढला त्यावेळेस विजय शिवतारे विजय दीनानाथ चव्हाण झाला होता कारण तो प्रभाव होता त्याचा. होय, आज सुद्धा तेवढ्याच पोटतिडकीने विजय बाप्पू शिवतारेंचं आयुष्य एकाच गोष्टीसाठी आहे. ते म्हणजे जसा विजय बाप्पू बिन चपलेचा मुंबईला गेला होता, गाईच्या गोठ्यात आणि उपाशी पोटी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे उद्योगपती झाला, मंत्री झाला, तसा माझ्या या पुरंदरच्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या घरातला सपरातला पोरगा हा उद्या तेवढाच कर्तबगारांनी मोठा झाला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला सगळ्या सुविधा सुंदर करून द्यायच्या, इंडस्ट्री वाढवायची, शेतीला पाणी द्यायचं, नोकऱ्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. आणि तुम्हाला माझे शब्द आठवत असतील, मिल मधल्या आमच्या नोकऱ्या गेल्या, गोदीतल्या आमच्या नोकऱ्या हक्काच्या गेल्या. आणि सर्व पत्रकारांना देखील आठवत असेल, मी नेहमी म्हणायचो की आता मुंबईला आमचं जाणं बंद झालं, आमच्या मनी ऑर्डर बंद झाल्या, आता आपल्याला पुरंदरलाच मुंबई करायची. झालंय ना शक्य. काही प्रकल्प अडकले, लोकांना विश्वासात घेऊन त्या गोष्टी करायला लागतील. पण पुढच्या 5 वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्रात पुरंदर हवेली हा विधानसभा मतदारसंघ 1 नंबरला असेल. बापूंचा शब्द आहे. जे जे विचार केलं ते प्रत्येक गोष्ट मी केली. काय अवस्था होती 2009 साली एमआयडीसीची, आज जवळजवळ 35-40 हजार पोरं काम करतायत आणि अनेक कंपन्या आल्या. 2019 ते 2024 पर्यंत एक तरी आलाय का? थापाडेपणा सगळीकडे. 2019 ला सुद्धा आपल्याला अपयश आलं नसतं, परंतु खोटं बल पण रेटून पण थापाडेपणा, किती थापाडेपणे केलेत बघा. पहिला थापाडेपणा 2014च्या विधानसभेच्या निवडणुका. संजीवनी वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून 1 वर्षाच्या आत पुरंदरच्या गावागावात 12माही मोफत पाणी आणणार, तेही कुठच्या शासनाच्या मदतीशिवाय, असा शब्द मी आदरणीय काकांना दिलाय. 2014 तारीख किती आहे? 3 ऑक्टोबर 2014. स्थळ सासवड धान्य बाजाराच्या आवारातील सभा. किती वर्ष झाली? 10 वर्ष 15 दिवस झाले. पहिली थाप. दुसरी थाप दिली पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी स्वतःची 16 एकर जमीन शंभू सृष्टीला देतो. थापाडे किती तारीख? 14 मे 2016 पुरंदर किल्ला. किती वर्ष झाली? 8 वर्ष 5 महिने. स्वतःचे 1200 कोटी टाकून गुंतवणुकीचं पाणी मी आणणार. बरोबर ना अशोकराव? भाऊ साक्षीदार आहेत म्हणून त्यांचं नाव घेतलं मी. किती वर्ष झाली? 5 वर्ष 1 महिना 15 दिवस. 4 सप्टेंबर 2019 ला धान्य बाजारात ही थाप मारली होती. निवडून आल्यावर हवेली तालुक्यातील गावांचा टॅक्स 1 महिन्यात कमी करणार, कारण माझा भाऊ म्हणे अतिरिक्त आयुक्त आहे म्हणून मी कमी करू शकतो, मला मतदान करा, मला आमदार करा, म्हणजे मी तुमचा टॅक्स कमी करतो. थाप कधी मारली? 11 सप्टेंबर 2019. तळ उरुळी देवाची. वेळ किती झाला? 5 वर्ष 1 महिना. 5वी थाप पुरंदर उपसा योजनेची थकीत 1 कोटी पाणीपट्टी स्वतःच्या खिशातून भरतो. 11 सप्टेंबर 16 नोव्हेंबर 2021 वाघापूरच्या पंप हाऊसला. निलेश 3 वर्ष झाली, नाही 5 वर्ष 9 महिने. पुरंदर तालुक्यात साखर कारखाना उभारणार. 6 जानेवारी 2019. 5 वर्ष 9 महिने. अरे पुरंदर तालुक्यात साखर कारखाना उभा करायला तांत्रिक मुद्दा असा आहे अशोकराव, 25 किलोमीटरचं 2 चिमण्यामधलं अंतर आहे आणि कारखाना इथे कायदेशीर दृष्ट्या उभा राहू शकत नाही. एक सांगतो तुम्हाला, साखर कारखानाही नाही पण पुरंदर
आणि हवेली तालुक्यामधून ऊसाचं प्रचंड प्रमाणात उत्पन्न वाढलंय. पुरंदर ऊसामध्ये वाढलाय. गुंजवणीमुळे आता पुढच्या 1.5 वर्षाच्या आत पाणी मी आणणार. गुंजवणीचं पाणी 1.5 वर्षाच्या आत आणणार. 5 वर्ष यांना काही जमलं नाही. कारखाना देखील इथे ऊस प्रोसेसिंग वर होणार. तब्बल 200 कोटीचा कारखाना होणार. यांच्यासारख्या थापाड्या बाजूने एक कारखाना मी उभारलाय तिथे नेवासामध्ये. 600 कोटीचा आहे. 300 कोटी क्रशिंग आणि 300 कोटी डिस्टिलरी. अरे तुमच्यासारखा बाताडा नाही. जा त्या नेवासा तालुक्यात जाऊन बघा. 103 एकर भव्य कारखाना सुरू झालाय. काम थापाळगिरी नाही. विजय बापू शिवतारे जे बोलतो ते करतो. जे बोलतो ते करतो. पुढची 7वी थाप निवडून आल्यावर 1.5 महिन्यात जेजुरी गडावरच्या पूजा आहेत ना, जेजुरीचे लोक पूजा अभिषेक चालू करतो. गुरव कोळी वीर घडशी समाजाला दिलेलं आश्वासन. 17 ऑक्टोबर 2019 5 वर्ष झाली. पुरंदरच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि मुंबईत पुरंदर हॉस्टेल उभारतो. कधी फेकली ही? 23 डिसेंबर 2019 स्थळ सासवड पीएमपीएल संघटनेच्या कार्यक्रमात. पीएमपीएलचा एक कार्यक्रम झाला होता तिथे. खानावडीत महात्मा फुले नॉलेज सिटी उभारणार. म्हणजे मोठं कॉलेज बिलेज 100, 200, 500 एकर नॉलेज सिटी. नॉलेज सिटी 100, 200, 300 एकरवर असते. कुठे उभारणार बोलले? खानावडीमध्ये महात्मा फुले नॉलेज सिटी उभारणार. सासवडला बस डेपो उभारणार 23 डिसेंबर 2019. खानावडीला 3 जानेवारी 2020 ला ही बंडल मारली होती आमदार झाल्यावर. पुरंदर तालुक्यासाठी कांदा चाळी उभारणार. 5 ऑगस्ट 2019 सासवड सोपान काका बँकेच्या वार्षिक सभेमध्ये मांडलेली बंडल गाजर. पुरंदरमध्ये दिव्यांग भवन उभारणार. म्हणजे आमचे दिव्यांग जे बंधू भगिनी त्यांच्यासाठी मी भवन उभारणार. कधी फेकली? 4 डिसेंबर 2019 आचार्य यात्रे भवन. 5 वर्ष झाली याला. आता वर्षभरात 5-7 महिन्यापूर्वी एक थाप मारली आणि मला तर हसायला झालं. हो म्हणे 2024 ला पुरंदरचं विमानतळावरून विमान उडणार म्हणजे उडणार. कसलं कागदाचं उडवतो? कागदाचं काय बंडलबाजी. उपोषण मी उपोषण केला. गुंजवणीच्या पाण्यासाठी 9 दिवस उपोषण केलं. किडनी घालवली. प्रामाणिकपणे उपोषण केला. याच देवाने मला यश दिलं. मी मंत्री झालो. मी धरण पूर्ण केलं. मी पाईपलाईनची ऑर्डर दिली. कशावरून बोललो तुम्ही? उपोषण. उपोषण कशासाठी? आमदारांनी सुद्धा एक उपोषण कशासाठी? वायरमन माझं ऐकत नाही. लेखा काय लायकी आहे का? लायकी. वायरमन ऐकत नाही. अरे विजय बापू शिवतारे अख्ख्या महाराष्ट्रात, फक्त पुरंदर आणि पुणे नाही, अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही कुठच्याही IAS अधिकाऱ्याला कुठच्याही कमिशनरला फोन केला तर समोरून आवाज येतो, बापू आदेश. हे कर्तृत्व आहे आचार्य यात्रेंच्या भूमीचं. हे कर्तृत्व आहे करेच्या पाण्याचं, विजय बापूंचं नाही. हे कर्तृत्व आहे संभाजीराजांच्या जन्मभूमीचं. आणि हे कर्तृत्व आहे शिवाजी महाराजांच्या सळसळत्या रक्ताचा. काय बंडलबाजी, काय बंडलबाजी. काय मी आता काय त्या म्हणजे आता आठवलं आणखी काय म्हणे, मला निधी देत नाही. हे बघा, विजय बापू शिवतारे आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, तरी या सासवडला 143 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना
मंजूर करून टेंडर देखील केला. काय रे बाबा, तुला कोण निधी देत नाही, तू देणार कसा? अक्कलच नाही. जेजुरीला 78 कोटी रुपये पाणी पुरवठ्याची योजना दिली. या राज्यामध्ये अनेक मंत्री बिंत्री होऊन गेले, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं आमचं खंडोबा देवस्थान, मल्हारी मार्तंडाचा विकास करायचं कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. विजय बापूंनी 2018 साली खंडोबाचा विकास आराखडा, अहिल्याबाई होळकरांनंतर खंडोबा देवस्थानचा विकास आराखडा करणे आणि पुनरुद्धार परत विकास करण्याचं काम हे विजय बापूच्या नशिबी आलंय. आणि हा म्हणतो मला पैसे नाही. 346 कोटी, 109 कोटी मुख्यमंत्र्यांनी दिले देखील, काम सुरू आहे. हा म्हणतो मला पैसे देत नाहीत. अजितदादांचा निर्भत्सना केली, मी तो शब्द वापरणार नाही. पालकमंत्री आहेत, आमचे दलालीचे महायुतीचे नेते आहेत, डीपीडीसीचे पैसे दिले नाहीत म्हणून काय अपमान केला. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना ते शब्द आठवत आहेत. आणि पुढे ते अपशब्द वापरून पुढे काय म्हणाला, डोळे बिळे असे करून, काय मला निधी देता येत नसेल, आम्ही काय बाहेरचे आहेत का, मग पुरंदर तालुक्याला स्वतंत्र देश घोषित करा. आईला डोक्यावर हात मारून घेतला मी. आत्र्यांचा वारसा, पुरंदरच्या बुद्धीचा वारसा. अरे आमचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य देखील इतके हुशार आहेत. हा बोलतो स्वतंत्र देश घोषित करा पुरंदर. काय अख्खी इज्जत घालवली पूर्ण महाराष्ट्रात. कारण सोशल मीडियामध्ये हे सगळं फिरत असते. मला एका मोठ्या मंत्र्याने मला विचारलं, म्हणे मी तो पाहिला, म्हणे तो बापू तुमचं सोशल मीडियावर सगळीकडे फिरतो, तो डोळे बिळे वटारून असं काय बोलत होता, काय रिटायर्ड माणूस वगैरे आहे काय, मंदबुद्धी वगैरे. खरं सांगतोय देवा शपथ, हा डोळे बिळे कोण स्वतंत्र देश घोषित करा. विधानसभेत काय म्हणाले, आता आपण बिबटे येतात म्हणून बिबटे वगैरे त्याची बिबटे सफारी करा, त्यांचं पुनर्वसन करा. आपण बघतो हाय महाशय विधानसभेत बोलले कुत्रा सफारी करा. काय भाऊ, कुत्रा सफारी करा. विधानसभेत तुम्ही जाता आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी. होय, मी जेव्हा आमदार होऊन गेलो, कचरा डेपोचा प्रश्न होता, लक्षवेधी केल्या, सरकारला धारेवर धरला. 28 लाख टन कचरा एका ठिकाणी डम्पिंग केलाय. ताबडतोब पाणी कचरा डेपो कॅपिंग हे केलं नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय घेऊन जाईल, राज्याला प्रश्न होईल. प्रश्न सुटले. पाण्याची 118 कोटीची योजना झाली, 100 कोटीचा कचरा कॅपिंग झाला. आज कचरा संपूर्ण झाडं आहेत त्याच्यावर. 100 कोटी जुना कचरा रिसायकलिंगला सुद्धा झालं. हे महाशय, हा जसा हवेलीतला महत्वाचा प्रश्न मी उचलला होता, हे महाशय काय प्रश्न विचारतायत. हे सगळं विधानसभेचं रेकॉर्ड आहे, प्रश्नोत्तराचं पुराव्याचं रेकॉर्ड आहे, पुराव्याचं. यांनी प्रश्न विचारलाय सोमवार दिनांक 28 जुलै 2024. काय विचारलंय, प्रश्न क्रमांक 82,333. श्री संजय जगताप, पुरंदर. सन्माननीय उपमुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय. काय लिहिलंय बघा. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊन संपूर्ण शहर पाण्याखाली जाऊन नागरिक व शेतकऱ्यांचे नुकसान होते. खरे आहे का? असल्यास पंचगंगा नदीच्या 5.5 लाख घनमीटर गाळ साचला असून 10 ते 12 वर्ष हा गाळ काढण्यात आलेला नाही. हे खरं आहे का? पंचगंगा नदीचा पुरंदरचा आमचा आमदार. शासनाने चौकशी करून पंचगंगा नदीसह इतर गाळामधील गाळ तातडीने काढण्याबाबत कोणती कारवाई केली? याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली? का करण्यात येत नाही?
नसल्यास विलंबाची कारणे काय? देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय, हे अंशतः वगैरे खरं आहे, पण आमदार इथला, अरे पुरंदर उपसा बंद पडला होता, पंप खराब झाला, ते बोंबल ना तिथे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा प्रश्न आला, कोल्हापूरचा आमदार आहे, तुला कशाला तिकडे? दुसरा प्रश्न क्रमांक 80,216 श्री संजय जगताप पुरंदर. सन्माननीय गृहमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय? झोपडपट्टी व्यासियांना पक्के घर मिळावे म्हणून मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण खाजगी विकासकांच्या माध्यमातून पुनर्वसन विकास प्रकल्प राबवित असून गेल्या 3 वर्षापासून जवळजवळ 200 प्रकल्प प्रलंबित आहेत. हे खरं आहे का? झोपडपट्टीचे प्रकल्प मुंबईचा प्रश्न आमचे आमदार विचारतात. मुंबईचा हेतू बापूचे आहेत ना प्रकल्प. अरे बापू देतोय ना, 1000 लोकांना फ्री घर देतोय मुंबईत. 7 बंगल्याला बापूचा प्रकल्प आहे, 3,500 कोटीचा प्रकल्प आहे. पण कदाचित त्याला हेतू काय तो आता मला त्यांनी सांगितलं म्हणून सांगितलं, नाही तर बोलणार नव्हतो. आता पुढचे प्रश्न, त्याच्या पुढचा एक प्रश्न घेतो. 82,000 प्रश्न क्रमांक 81,293 संजय जगताप पुरंदर. सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय? जत जिल्हा सांगली, हे लिहिलेलं आहे, जत जिल्हा सांगली. वर पुरंदर आहे, खाली काय? जत जिल्हा सांगली. तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांच्या द्राक्षांना कवडीमोल भाव मिळत असल्याने बिळूर, डफळापूर, जैत, बिळुंगी, कुंभारी, शेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे मे 2024 त्या दरम्यान निदर्शनास आले. हे खरं आहे का? आल्या का? त्या माळशिरस पिसवऱ्याचे ऊस जळून गेले, तो पुरंदर उपसा नीट चालव, त्याचं विचार ना. पुढचा एक प्रश्न क्रमांक 79,874 श्री संजय जगताप पुरंदर. सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक उपक्रम मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय? मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावर 10 वर्षात 6,000 कोटी रुपये, दुरुस्तीच्या कामावर 192 कोटी खर्च होऊन देखील अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून भविष्यात यावर आणखी खर्च वाढण्याची शक्यता असल्याचे फेब्रुवारी 2024 मध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले. हे खरे आहे का? मुंबई गोवा मार्ग आल्या का? इथे पालखी मार्ग विचार. मुंबई गोवा मार्ग कशाला माहितीये का भाऊ? कशाला? ते काम करणारे हजारो कोटीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्यांना ब्लॅकमेलिंग करायला. प्रश्न विचारलाय, मग मी आता बाहेर जातो, दे मला 2 कोटी. कसले सावकारी सांगतात, मोठे मोठे सावकारात तुम्ही. 1200 कोटीची योजना स्वतःच्या खर्चातून, गुंतवणुकीचे खर्च सांगणारा सावकार. कोरोनाच्या काळामध्ये भीक मागितली अख्ख्या तालुक्यातून, या दुकानदारांकडून. सगळं स्वतः का नाही चालवता आलं? मी तर आजारी होतो थोडा, पण तरीही 22,000 वाफेची मशीन, वाफेच्या मशीनमुळे लोकांना मदत होते. हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, एखादा डॉक्टर किट नसेल तर अडचणीत होईल. 5,000 किट डॉक्टरांची ऍप्रन्स मी वाटली, स्वतःच्या पैशाने वापरली. आणि आता सांगतात मी कोरोना काळात. अरे कोरोना काळात तुम्ही धंदा केला, पैसे कमावले, एकत्रित धान्य गोळा केलेले कुठे ठेवलं होतं आणि ते कोणी चोर कोणाला विकलं ना, तेही माहित आहे मला. तो बोलला चोरीचाच माल आहे, हापापाचा माल. गपापा, घंटा पैसेच नाही दिले त्यांनी. आता काय बोलायचं?
आणि म्हणून काय काय आता यांच्यावर बोलायचं. अरे अख्ख्या महाराष्ट्रात इज्जत घालून टाकली पुरंदरची. गप्प बसला असताना तरी चाललं असत. तुम्हाला पुरंदरने निवडून दिलंय आणि तुम्ही राज्यातला माणूस विचारतो प्रश्न, राज्यातले प्रश्न विचारतात, काय हरकत नाही. पण तुमच्या मतदारसंघातले हजारो प्रश्न असताना ते पहिले विचारले पाहिजेत ना. त्याच्या अगोदर बँकेच्या गाव विकास सोसायटीच्या सेक्रेटरींचा पगार वाढवा, अंगणवाडी सेविकांबद्दल बोललो असतो चाललं असतं. आणि म्हणून मित्र हो, 5 वर्ष वनवास झाला तुम्हाला आम्हाला सर्वांना, आणि एका आमदारामुळे पुरंदरचं नाव खराब झालं, जे नाव अत्र्यांमुळे प्रसिद्ध आहे. होय, अभिमान आहे मला देखील. विजय शिवतारे नाव महत्वाचं नाही, परंतु आज कुठेही गेला महाराष्ट्रात पुरंदर म्हटलं की विजय शिवतारे, विजय शिवतारे म्हटलं की पुरंदर बोललं जातं. काहीतरी आपलं कर्तृत्व केली मी, फक्त गुंजवणी नाही पूर्ण केलं. 26 धरणं साताऱ्यात 10, त्या जे काठापूर आपल्यासारखा मान खटाव 28,000 हेक्टरचं पाणी, एक वीट लागली नव्हती तिथे. 4 वर्षात पालकमंत्री असताना मी संपूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट केला. 19 डिसेंबरला पाणी सोडणार होतो, दुर्दैवाने माझी वांग मराठवाडी, नागेवाडी, ऊर्ध्व कुंडलिका 26 मी पुस्तक लिहिणार आहे त्याच्यावर. मला परवा देवेंद्र भाऊ भेटले होते, म्हणे बापू तुम्ही पुस्तक लिहा. अडकलेली 16 वर्ष अडकलेली धरणं पूर्ण केली. आम्हाला अभिमान आहे तुमचा. ते तर भर सभेत बोलायचे. एका बाजूला ही अवस्था आणि एका बाजूला ही अवस्था. काय म्हणे, काय नमुना निवडून दिलाय बाबा लोकांनी. नमुना हा शब्द वापरला एका जबाबदार मंत्र्यांनी. अधिकारी कोणाला जाणार, अधिकाऱ्याला दम मारायचा. त्या अधिकारी दम कोणी मग काही विचारायला तयार नाही. आणि म्हणून मित्रो, आता 20 तारखेला आपल्याला संधी आली, आपला वनवास संपणार आहे. मी परत एकदा सांगतो, जाहीर करतो फक्त गोष्टी. आमदाराने एक प्रश्न विचारला होता, मला इकडे आणून दिलं. एकच प्रश्न विचारला होता, करा नदीला पूर आल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत. एकच विचारला, पण हाच भूल झाला. आणि तो प्रश्न कोणी विचारला, गैरहजर राहिले. आणि अमिल पटेल काँग्रेसचे, त्यांनी हा प्रश्न, कारण आमदार नव्हता म्हणजे प्रश्न पुढचा घेतात, त्यावेळेस अमिल पटेल, इतकी बेजबाबदारी तुम्ही या पुरंदरच्या जनतेशी केली. गावागावात भांडणं लावणे, गावागावात तक्रार, बघतो तुला आणि बघतो तुला. काय कोणी स्टेटस, हे कोणी घाबरायचं नाही, स्टेटस बिटस सगळे ठेवायचे. विजय बापू शिवतारे इथे, तुम्ही गल्लीतले आहात, मी समुद्रातला आहे, लक्षात ठेवा. कुणालाही दम मारतात, खरे खरे असं केलं, बघतो तुला. एक जण बोलला, काय बघायचं ते बघ, कुठे यायचं ते सांग. मला सासवड मधलं सुद्धा आता नाव नाही घेत मी, ते बरोबर नाही. परंतु आपली माणसं आहेत, ही सगळी माणसं आपली आहेत. कधी विजय बापू शिवतारेंनी कुठच्या काँग्रेसच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला एक अपशब्द देखील बोललाय? कुणावर खोटी केस दाखल केली, कुणाला अट्रॉसिटी किंवा नाही केलं मी. कारण माणसं शेवटी आपले आहेत, पक्ष कुठचाही असेल, माणसं आपली आहेत, त्यांच्यासाठी काम करायचं असतील त्यांच्या. पण हे अशा पद्धतीचं पदाधिकाऱ्यांना दमबिम देतात. दालेवाडीच्या सरपंचांना, काळानेंना गुन्हा दाखल केला. आमचे भाजपचे कार्यकर्ता आमदार कामासाठी अधिकाऱ्यांना दम देत नाही म्हणून स्वतः विरोध केल्यावर एक चुकीचं काम चाललं होतं म्हणून आमच्या दालेवाडीच्या कार्यकर्त्याने, भाजपच्या सरपंचाने हे केलं. बसलेत समोर, बसलेत ना, त्यांना फोन करून दम दे, काय रे बघतो तुझ्याकडे. सरपंच काही कमी नाही, भाजपचे लोक आहेत ना. आता आम्ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, दादाही आता आमच्या बरोबर आहेत. मी काय घाबरलो कोणा? सरपंच गेला पोलीस स्टेशनला आणि केस दाखल केली, गुन्हा दाखल झाला. सगळे भाजपचे लोक गेले. मला त्यांनी फोन केला, म्हटलं अजिबात घाबरण्याचं कारण नाही.
गुन्हा दाखल कर, काय होईल ते मी बघतो. त्यामुळे ही दादागिरी चालणार नाही. सज्जनतेने काम करावं. मला वाटतं आता मी बऱ्याच गोष्टींवर बोललो, आता खऱ्या गोष्टींवर आणि आपल्याला पुढे काय करायचं याच्यावर. निकाल लागला, मंत्रिमंडळ बनलं.